एक महत्त्वाची बातमी, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आज फडणवीसांची सभा आहे असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। पाटणचा कौल नेहमी महायुतीच्या बाजूने राहिलाय असंही देसाईंनी म्हटलं। संपूर्ण ताकदीने महायुती म्हणून प्रचार सुरू आहे असंही शंभूराज देसाई म्हणतात। पाटणमधून उदयनराजे यांना मोठा लीड मिळवून देणार असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलाय। उदयनराजेंच्या प्रचारार्थ या ठिकाणी प्रचंड अशा सभेचं आयोजन करण्यात आले। लोकसभा निवडणुकीचा उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। आज माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांची पाटणमध्ये माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांच्या प्रचारासाठीची सभा आहे। आपण बघताय आता 2 तास झाले, 2 वाजल्यापासून लोक आलीत। एवढ्या मोठ्या संख्येने उन्हामध्ये सुद्धा या सभेसाठी लोक उपस्थित आहेत। या पाटण विधानसभा मतदारसंघाचा कौल हा नेहमी महायुतीच्या बाजूने राहिलेला आहे। आमचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या दिवशी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांचा आम्ही अर्ज भरला, त्या दिवशी आम्हाला सगळ्यांना आदेश दिलेले आहेत की पूर्ण ताकदीनं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये पूर्ण महायुती म्हणून आपण उतरायचं आहे। त्यामुळे आजची सभा ही त्याचंच प्रतीक आहे। एवढ्या उन्हामध्ये सुद्धा लोक आहेत आणि चांगलं मताधिक्य पाटण विधानसभा मतदारसंघामधनं माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना या निवडणुकीमध्ये मिळेल। कॅमेरामॅन खंडू कसबेसह दिनकर थोरात, TV9 मराठी, पाटण 7।